आता हे जे आपण पाहतो ना, हे टीव्ही युनिट आहे. हा, हे सगळे टाईल लावलेले, हे पितळ लावलेलं, हे टाईल्स आहे. हे 100 वर्ष असं राहणार लाईफ टाईम. आणि ह्याला कधी मेंटेनन्स फ्री प्रोडक्ट. युनिक आयटम. हा आपल्याला बसायला असा चेअर आहे. जसं मला काही वरून काढायचे समजा असं, तर ही चेअरचं आता करतो मी लेडर. हे बघा, हे झालं लेडर तयार. आता हे मला काही बी इथून उतरायचं वर मी कुठेच पाहिलं नसेल असं एकदम युनिक आणि राऊंड देवारा. आता हे बघायचं ओपनिंग आहे, ह्या सगळं फिरणार आहे आतमध्ये, त्याच्या देवाचे साहित्य बसून जाईल. आता जे आपण हे पाहतोय ना, ते वेगळे वेगळे साईज, ते बुक सेल्फ आहे, ते वॉल सेल्फ आहे, हे झरोखा आहे, ते वॉल. आणि हा मोर तर किती मस्त आहे, सुंदर आहे. आर्टिफिशियल बंदूक आहे, म्हणजे आपण भिंतीवर लावणे, महाराजांचा फोटो वगैरे लावून त्याच्या शेजारी जर डेकोर करायचे तर हे ढाल तलवार आहे. नमस्कार पुणेकर, तुम्ही शीसम, सागवान, लाकडाच्या शोपीसच्या वस्तू शोधताय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे बाणेरमध्ये ऐरावत हँडीक्राफ्ट या शॉपमध्ये. हे बघा, हे PNG शोरूम आहे. हे गिरिजा आहे, गिरिजाच्या समोर हे KFCच्या शेजारी हे ऐरावत हँडीक्राफ्ट या शॉपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे शीसम आणि सागवानच्या लाकडाचे शोभेच्या वस्तू मिळतात. नमस्कार पुणेकर, तुम्हाला शोभेच्या वस्तू, हँडीक्राफ्टच्या वस्तू, शीसम सागवानमधल्या तुम्हाला वस्तू, शोभेच्या वस्तू, शीसम सागवानमध्ये फर्निचरच्या वस्तू, तुम्ही शोभेच्या वस्तू शोधताय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. डायरेक्शन तर तुम्ही आता बघितलेलंच आहे. मी तुम्हाला ऐरावत हँडीक्राफ्ट हे शॉप आहे ना, बाणेर रोडला PNGच्या समोर आणि KFCच्या शेजारी हे शॉप आहे. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे देवारे, फर्निचर, सोफा सेट, शोभेच्या वस्तू, मेटलच्या वस्तू, तुम्हाला घड्याळाच्या भरपूर 150 प्रकारच्या व्हरायटीज आहे. हे तुम्हाला सर्व शोभेच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतील. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती आहे आणि ॲड्रेस पण स्क्रीनवरती, आणि यांची होम डिलिव्हरीची पण सोय आहे आणि वस्तू प्रत्येक कस्टमाइज पण करून दिली जाते. आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आता बघू. नमस्कार पुणेकरांनो, आपलं ऐरावत हँडीक्राफ्टमध्ये सगळ्यांचं स्वागत. या तुम्हाला दाखवतो लाकडी फर्निचर. जे आता पाहतोय ते फोल्डिंग डायनिंग टेबल आहेत. कॉन्सेप्ट जे आहेत, खूप कमी जागा, म्हणजे एक बोटभर जागा लागते, तेवढी जागामध्ये आपण 4 सीटर डायनिंग तयार केले. आता ही डायनिंग कसं वापरायचं तर बघा, हा आपण ओपन केले, हे आपलं झाले लॅपटॉप टेबल. या बाजून बसून तुम्ही लॅपटॉपवर काम करू शकता. लॅपटॉपवर काम करून झाले, चहा पाणी किंवा जेवण करायचं, एक माणूस या बाजूने, एक माणूस या बाजून बसून 2 माणसं जेवण करू शकता. अजून घरीत पाहुणे वगैरे आले किंवा 4 लोकांना सोबत बसवायचे तर ही परत उघडा ह्या बाजून सुद्धा. हा आता आपला प्रॉपर 4 सीटर डायनिंग टेबल रेडी झालेला आहे. ओके, त्या टाईपचे कॉन्सेप्ट जर तुम्हाला घ्यायचे, फोल्डिंग डायनिंग, फोल्डिंग बेड, फोल्डिंग सोफा कम बेड, हायड्रोलिक बेड, तर हे सगळे वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि मॅक टू ऑर्डर पण आपण करून देतो. आणि जागा किती वाजते? खूप जागा वाचते. म्हणजे आता कसं आहे, फ्लॅटची साईज दिवसेंदिवस छोटी होत चालली आहे, तर हे आपलं गरजेची वस्तू. दुसरी याचा फायदा काय, हा जागा आहे तर लिव्हिंग रूम मध्ये ठेवलं आणि लिव्हिंग रूम मला मोकळा करायचं, लगेच त्याला बेडरूम मध्ये घेऊन जाऊ शकतो आपण. असं आहे. 2 मिनिटात हे बघा, हे बंद झाले, 2 मिनिट नाही लागत, 2 सेकंड मध्ये होतात काम. हे झाले लिव्हिंग, एकदम युनिक आयटम. हा आपल्याला बसायला असा चेअर आहे, आरामात आपण बसू शकतो. स्टडी टेबलवर काम करायचे, काय डायनिंग टेबलला वापरू शकतो. जसं मला काय वरून काढायचे समजा असं, तर हे चेअरचं आता करतो मी लेडर. हे बघा, हे झालं लेडर तयार. आता हे मला काय बी इथून उतरायचं वरतून लॉफ्टवरून, तर आरामात मी चढून काढून उतरू शकतो. आणि ह्याला वजनचं कुठलंही कंडिशन नाही, किती जाड माणूस चढा, किती जाड माणूस उतरा. हे सिस्टमच्या लाकडात आपण वस्तू निर्माण केलेले आहेत. चेअर प्लस सीडी, चेअर प्लस सीडी, चेअर कम लेडर. आता हा आपण लाकडीच्या ताटा पाहतोय, वेगळं वेगळं साईज, वेगळं वेगळं प्रकार. हे बघा, हा बघा, 1 पीस अखंड लाकूड असतो. हे सगळं, हे वेगळं वेगळं साईजचं ट्रे आहे, तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक साईज मिळेल आणि डिझाईन भरपूर असते आपल्याकडे ट्रेमध्ये. त्याच्यानंतर बघा, हे टोपचं पण मोठे छोटे साईज वेगळं वेगळं असतो. आता ह्याच्यानंतर आपण जे पाहतो हे सगळे सेंटर टेबल वेगळं वेगळं आहे. आता ही ज्वेलरी बॉक्समध्ये अनलिमिटेड व्हरायटी आहे. बघा, असं वेल्वेट लावलेला असतो आतमध्ये, वरती कार्विंग असते, पितळ लावलेला असतो. याच्यात भरपूर छोट्या मोठ्या साईज मिळतात. हे बघा, टिश्यू पेपर बॉक्स आहे. हा, टिश्यू ठेवण्यासाठी आहे. त्याच्यानंतर हे आपण ज्वेलरी वगैरे, मेडिसिन वगैरे काय ठेवायचे ठेवू शकता. हा, या टाईपचे म्हणजे असंख्य व्हरायटी आहे. हे सगळे हुक तुम्ही पाहताय, जे की वगैरे अडकवायला कामाला येतो. ज्वेलरीचे बघा, ज्वेलरी बॉक्स मध्ये भरपूर व्हरायटीज आहे, अनलिमिटेड व्हरायटीज आहे.
आता हे बघा, हे कोस्टर आहे आपलं टेबलवर ठेवण्यासाठी, पाण्याचा ग्लास ठेवण्यात, हा. चहाचा कप ठेवण्यात, त्याचं झाकण देणं, शीशम सागवान. सीसम सागवान आणि वेगळे वेगळे प्रकारचे. हे मार्बल मध्ये विणा बनवलेले आहे, ओके. पेंटिंग आहे. हे जर बघितलं तर हे सेंट क्लॉक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला भरपूर व्हरायटी असं दाखवतो. हे बघा, हे कॅन्डल वगैरे लावायचे की दिवा लावायचे त्याच्यासाठी एक वेगळं युनिक बुफे सारखं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर जर हे बघितलं तर हे ब्लू पॉटरी मध्ये. ओके. आता ह्याचं तुम्ही सर पाहता, मी सांगत जाय. आता हे जे आपण पाहतो ते वाईन ग्लास आहे, ते आपण डेकोरेटिव्ह करू शकता, रिअल मध्ये यूज सुद्धा करू शकता. हा जे आपण पाहतो ते लहान मुलांचे मनी बॉक्स आहे. हे वेगळं वेगळं पॅटर्न मध्ये मनी बॉक्स पण तुम्हाला मिळून जाईल. आता हे बघा, कासवाचे साईज, हे दगडी आहे सगळेच, वेगळं वेगळं प्रकारचे कासवे, पेपरवेट, बुद्धाच्या मूर्त्या. हे जर आपण पाहिलं तर हे धूपदाणी आहे, युनिक. त्याच्यानंतर हे बघा, हे पण धूपदाणी आहे आणि ह्याच्या आतमध्ये आपण दिवा वगैरे ठेवू शकता, त्याच्या शॅडो लाईट इथून बाहेर येतात. त्याच्यानंतर हे व्हाईट मध्ये पण मिळेल तुम्हाला. हे मार्बलची वस्तू भरपूर आहे, हे मार्बल मध्ये. हा, ब्लू पॉटरी मध्ये भरपूर आहे. त्याच्यानंतर हे छोटे साईजचे ग्रामोफोन सुद्धा आपल्याकडे मिळतो. हे बघा, ते शोकेस वगैरे मध्ये सजवण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला हे पाणी पिण्यासाठी ग्लास जर पाहिजे तरी मिळेल. तुम्हाला जर बाउल पाहिजे, लाकडी मधलं बाउल वेगळं वेगळं प्रकारचे, तर बाउलही मिळेल. असं काहीच नाही की हे नाही. आता जे आपण दाखवतोय ते सगळे वेगळे वेगळे प्रकारचे झरोखे आहे. तुम्ही जर वर असं न बघितलं तर प्रत्येक झरोखा तुम्हाला वेगळं पॅटर्नचा दिसेल. हे सगळे सागवानी लाकडात तयार केलेले आपण. तर ह्याचं कसं तुमच्या साईज प्रमाणे सुद्धा आपण बनवून देतो. ते कस्टमाइज करून पण कस्टमाइज जे पाहिजे ते कस्टमाइज करून देतो आपण. इंटिरियरचं काम पण करतो. ज्यांच्या 2 BHK 3 BHK ज्यांना फ्लॅट वगैरे इंटिरियर करून पाहिजे तेही करून देतो आपण. आता जे आपण हे पाहतोय ना, ते वेगळे वेगळे साईज, ते बुक सेल्फ आहे, ते वॉल सेल्फ आहे, हे झरोखा आहे, ते वॉल डेकोरेटिव्ह आयटम्स आहे. तो बघा, हँगर आहे, कीज वगैरे लावू शकता तुम्ही, त्याच्यावर फ्लॉवर पॉट वगैरे ठेवू शकता. हे छोट्या छोट्या चिमण्या आपण ज्यांना म्हणतो ते लावू शकता, वेगळं वेगळं मापाचं. त्याच्यानंतर ही परत झरोखा आहे. हा सिंगल झरोखा, तो डबल झरोखा. झरोक्याच्या पण किती व्हरायटीज आहे, अनलिमिटेड व्हरायटी आपल्याकडे. पाहिजे तशा व्हरायटीज आहे. तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा. हे शॉप आहे ना बानेरला आहे, बानेर रोडला शॉप आहे, ऐरावत हँडीक्राफ्ट. आता हा जे आपण पाहतोय ना, हे झरोखा आहे, प्लेन झरोखा. म्हणजे प्लेन म्हणजे डीप नाही याला. खाय साईडनं जाळी आहे, तर जाळीच्या मागे पाहिजे तर आपण मिरर लावू शकतो, मध्ये पण मिरर लावू शकतो मध्ये, किंवा फॅमिली फोटो, किंवा आपण पैठणी वगैरे, नऊवारी वगैरेचा तो पल्लू वगैरे सुद्धा लावू शकतो. तसाच बघायला गेलं तर ही पण झरोखा आहे. त्याच्या चारी बाजूने आपण मिरर लावू शकतो, किंवा फॅमिली फोटो, वेगळे वेगळ्या साईजचे देवाचे फोटो, म्हणजे जे पाहिजे तुम्हाला, जसं तुम्हाला पाहिजे तसं करून देऊ शकतो. त्याच्यानंतर हे पण तुम्हाला झरोखा वेगळं वेगळं प्रकारचं आहे. त्याच्यानंतर हे सगळे की हँगर्स आहे, की बॉक्सेस आहे, वेगळं वेगळं पॅटर्नचं आहे. त्याच्यानंतर हे फ्लॉवर पॉट आहे, तुम्हाला 6 इंच पासून जवळपास 4 ते 5 फुटापर्यंत मिळून जाईल. हा जे आपण पाहतोय ते फ्लोअर पॉट आहे, सगळे फ्लोअर पॉट आहे, लाकडाचं आहे. आणि हे कार्विंग जे हाताने केलेली आहे. त्याच्यानंतर हे जेव्हा तुम्ही घेतील तेव्हा मी पॉलिश वगैरे फिनिशिंग करून देतो. पॉलिशचा कलर बी तुम्हाला जो पाहिजे त्या कलरचा आपण करून देऊ शकतो. फ्लावर पॉटच्या व्हरायटी बघा, भरपूर तशा डिझाईन. आता ह्या लाईनीत पण तुम्ही दाखवा, आतल्या बाजूला मी येतो पुढे. हे बघा, हे टीव्ही युनिट आहे. हे फ्लावर पॉटचं रेंज आहे. फ्लावर पॉट मध्ये साईज पाहिजे तशी. आता जे आपण पाहतोय ना, हे ते देवारे आणि पाट आणि चोरंग, मंदिरासाठी लागणारं साहित्य आणि देवाला पूजासाठी लागणाऱ्या मूर्त्या वगैरे आपण आधीच दाखवले, पितळी सगळेच. त्याच्यानंतर हे जे आपण पाहतोय ते सगळे चौरंग वगैरे मूर्त्या आहे, फ्लोअर पॉट आहे, बुद्धाचे हेड आहे, बुद्धाच्या मूर्त्या आहे. ह्या टाईपचे भरपूर व्हरायटी, भरपूर गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार. चौरंगची रेंज आहे बघा, सागवान, शीसम, पितळ लावलेलं आहे, टाईल लावलेलं आहे, पेंटिंग केलेलं आहे, असं वेगळं वेगळं भरपूर व्हरायटी. हँडीक्राफ्ट मध्ये तुम्हाला सर्व चौरंग आणि पाट मिळणार आहे. ते त्यानंतर तुम्हाला पाहिजे तशी साईज मध्ये पण मिळणार. आता आपण जे हे सगळे पाहतो ना, हे वेगळे वेगळे प्रकारचे पॉट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे मार्बल मध्ये पण आहे, ते आपल्याकडे हे फायबरचे पण आहे, हे ब्लू पॉटरीचे पण आहे, हे मेटलचे आहे. हा, हे ब्लू पॉटरी आणि लाकडी, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळणार. फ्लॉवर पॉट असू द्या, काय असू द्या. आता हे बघा, छोटे छोटे चौरंग आपण हे पाहतोय ते हे आमचं एक ब्रासचं सेक्शन आहे. ह्याच्या आतमध्ये जास्त करून सगळं ब्रासचे साहित्य ठेवलेलं आहे. आता हे जर बघायला गेलं तर हे ॲस्ट्रे आहे, जे शौकीन माणूस असतो ते इथे सिगरेट वगैरे ठेवू शकतो, त्या टाईपचे ॲस्ट्रे आहे.
त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलं तर हे आपलं बऱ्याच लोकांचं कंस्ट्रक्शनचं काम वगैरे असतो, त्यांच्या टेबल वगैरे ठेवण्यासाठी ट्रक आहे, गाडी शो पीस. ओके. हा बघा पितळी ट्रक तुम्ही कधी बघितला होता का? यांच्याकडे पितळी ट्रक पण आहे. आता हे बघा आपलं फायटर जहाज, ते पण ब्रास मध्ये. बऱ्याच लोकांच्या असं टेबलवर डेकोरेटिव्ह वस्तू ठेवायचं असतं तर त्यांच्यासाठी आहे. परत हे आपलं मेडिटेशन साठी लागणारे बाउल जे असतं ते सुद्धा आपल्याकडे मिळून जाईल. तर ह्या टाईपचे वेगळ्या वेगळ्या गोष्ट तुम्हाला जर घ्यायचे नसेल तरी तुम्ही बघायला तर एकदा नक्की या, कारण की हा वस्तू तुम्हाला पुण्यात कुणाकडे पाहायला नाही मिळणार. दुसरी गोष्ट आहे, लाकडीमधलं पण भरपूर आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. मेटल मध्ये बघा, आणि हा मोर तर किती मस्त आहे, सुंदर आहे, पूर्ण मेटल मध्ये. हा आता हे बघा, हे धूपदानी आहे. आता आपण इथे जर कपूर लावले की धूप लावले त्याच्यावर झाकण द्यायचे, हे तर तो स्मोक निघत राहते आणि त्यामुळे एकदम घरात वातावरण पण शुद्ध होऊन जातो, म्हणजे सुगंध येते. हे आहे पान वगैरे ठेवण्यासाठी डबा. अँटिक पितळाचे तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे भरून ठेवू शकता किंवा पानं वगैरे ठेवायचे ते सुद्धा ठेवू शकता. अँटिक दिवे किंवा हे बघा अँटिक दिवे तुम्हाला दाखवतो. हे बघा अँटिक दिवा, हा लटकन दिवा पण म्हणता येईल बरं. आता हे जे आपण पाहतो हे टेबल बेल आहे, जर आपलं पिवन वगैरेला बोलवायचंय. ओके. हा ह्या टाईपचं. आता हे बघा, हे पण दिवे आहे, याच्यात पण वेगळं वेगळं साईज, वेगळं वेगळं प्रकार मिळून जाईल. साईज मध्ये पण दिवे आहे, भरपूर साईज आहे, भरपूर व्हरायटी दिवे आहे इथं. थोडेसे वेगळ्या प्रकारचे असे भरीव आपण जे पुण्यात बघतो त्याच्यापेक्षा भारी भारी दिवे इथं तुम्हाला मिळतील. हे बघा समय सारखे छोटी समय अँटिक दिवे तुमच्याकडे भरपूर व्हरायटी तुम्हाला पुण्यात कुठेही पाहायला नाही मिळणार, कारण की हे जे सगळे पितळ वस्तू आहे, ज्याचे मेटल म्हणजे मेटल तर असतो, पण हे जसं ज्वेलरी बनवली जाते त्या फिनिशिंग मध्ये हे तयार केलेले. जे आपण ज्वेलरी वेअर करतो ना, ते ज्वेलरी ह्या धातूतून बनवले जातात. ब्रास पण टॉप क्वालिटीचा ब्रास. ह्याच्यावर जसं आपण फाईन वर्क बघितलंय, हा एकदम सुरेख एक बारीक काम केलेलं आहे. आणि हे बघा, ही वॉल डेकोरेटिव्ह आयटम आहे. ह्याच्यात LED लाईट लावलेले, हे भिंतीवर लागले तर ह्याचे लाईटचा जो शॅडो वगैरे येऊन आपल्या घरला जो रॉयल लुक येणार, तर ह्या टाईपसाठी वॉल डेकोरेटिव्ह अनलिमिटेड व्हरायटी असणार आपल्याकडे वॉलमध्ये लावणारे. वॉल डेकोरेटिव्ह जवळजवळ आपलं शोरूम मध्ये 20,000 प्लस आयटम तुम्हाला पाहायला मिळेल लाईव्ह. आता हे बघा, हा एलिफंट आहे. कुठेही आपण सोफ्याच्या मागे मेन गेट एंट्री वगैरेच इथे लावले तर काय रॉयल लुक येतो याचा. तर अप्रतिम तुम्हाला जे काही वस्तू आपल्याकडे सगळे लॉंग लास्टिंग आहे. युनिक आणि अँटिक वस्तू तुमच्याकडे. राधाकृष्ण आहे, हे मार्बल डस्ट मध्ये तयार केलेलं राधाकृष्ण आहे. त्याच्या नगर बघा, हे 10 अवतार जे वॉल डेकोर करण्यासाठी. हे शुभ लाभ म्हणून ते मंदिर वगैरे लावायचे त्याच्यासाठी. हे बघा ओम वगैरे तसं पण आहे. हे कमळचं फुल आहे. हे वॉल हँगिंग पितळाचे पण आहे तुमच्याकडे. हा अनलिमिटेड व्हरायटी आहे, तुम्हाला जे पाहिजे. हे बघा, आता हा कळस वर्क तयार केलेला आहे. हे सगळे की हँगर आहे. हा आपल्या स्वामीचे आहेत, म्हणजे कुठेतरी एकदा घरी लावले की मंदिराच्या शेजारी लिव्हिंग रूम मध्ये घर स्वामींचे आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो असं स्लोगन लिहिलेलं बरेच काय आपल्याकडे वस्तू तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर हे हातीचा दुसरा कलर, हे वॉल ब्रॅकेट आहे. हे डोरबेल आहे, घराच्या बाहेर लावायचे तर इलेक्ट्रिसिटीचा बिल पण येणार नाही आणि वस्तू पण एक नंबर दिसणार तुम्हाला, शोभेची वस्तू. त्याच्यानंतर हे अँटिक फोन मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. हे बघून झाल्यावर तुम्हाला दाखवतो. हे पण टेलिफोन वगैरे आहेत. हे सगळे लटकन आहे, म्हणजे हे वायर असेल तर तुम्ही भिंतीवर लावू शकता डेकोर करायला. वापर नसेल तर ते टेबलावर सुद्धा असं ठेवता येईल. या पद्धतीचे 2 in 1 आहे. मेटलचे बघा, हा त्याच्यामध्ये व्हरायटीज किती अनलिमिटेड व्हरायटी आहे. अनलिमिटेड व्हरायटी मेटल मध्ये. त्याच्यानंतर हे बघा झरोखा सागवानच्या लाकडेत, जे राजा महाराजांच्या घरी असायचे ते आता आपल्याकडे पण अवेलेबल होऊन जाईल. आणि आपल्या घराला जर लुक द्यायचं, राजवाडा थीम मध्ये करायचंय तर ते सगळे वस्तू आपल्याकडे, म्हणजे ज्याचं बंगला असेल किंवा मोठी ऑफिस जे पाहिजे ते. हे घड्याळ आहे बघा, ते वेगळं वेगळं प्रकारचे सगळे घड्याळ आहेत. युनिक म्हणजे एकदम युनिक, जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे आपल्याला पाहायला नाही मिळणार त्या टाईपच्या गोष्टी. हे बघा सिक्के लावले सगळे कोइन्स, जुन्या काळातले 5 पैसे 20 पैसे 10 पैसे, ते आजची पिढीने पाहिले पण नसेल त्या टाईपची वस्तू आपल्याकडे मिळतात. आणि रुद्राक्षाचे हे रुद्राक्षचे घड्याळ आहे. ह्याच्यात पण मोठी छोटी 2-3 साईज मिळून जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर हे बघा, हे हॉर्सवर घड्याळ आहे, छोटे रथ
रथामध्ये घड्याळ फिट केलेले आहेत. घड्याळाचे पण व्हरायटी अनलिमिटेड घड्याळाचं कमीत कमी 150-200 व्हरायटी आहे. घड्याळचे वेगळे वेगळे व्हरायटी आहे. प्रत्येक घड्याळ तुम्हाला वेगळ्या डिझाईन मध्ये दिसेल. एनी टाइम आपल्याकडे जवळपास 150 घड्याळ डिस्प्लेला असतो. सगळे अँटिक मध्ये तुम्हाला असे घड्याळ पाहिजे असेल, घराची शोभा वाढवायची असेल तर एकदा तुम्ही घराला ज्याला राजमहलचा लुक द्यायचे, वाड्याचा ज्याला लुक द्यायचे ते आमच्याकडे या. क्वालिटी मिळेल, रिजनेबल प्राइस मिळेल, प्रत्येक वस्तूवर मान सन्मान केला जाईल तुमचा. त्याच्यानंतर हे दोन्ही बाजूने पाहायला मिळणार तुम्हाला. हो, त्याच्यानंतर ह्या बाजूला तुम्ही बघा, हा सजवण्यासाठी सगळे आर्टिफिशियल बंदूक आहे. म्हणजे आपण भिंतीवर लावणे, महाराजांचा फोटो वगैरे लावून त्याच्या शेजारी जर डेकोर करायचे तर हे ढाल तलवार आहे. त्या टाईपचे हे जे मंदिरमध्ये काय सजवायचे असेल आपल्याला तर हे लांबण दिवे सगळे वर टांगलेले, असं पितळच्या घंट्या वगैरे सुद्धा मिळेल. हे बघा लटकण आहे, ओम लिहिलेले, गणपतीचा शुभ लाभ. हे सगळं एंटिक वस्तू बघायचं, पितळाचे पूर्ण आणि लांबण दिवे. त्याच्यानंतर हे जे आपण पाहतोय हे सगळे की हँगर्स आहे. आणि की हँगर मध्ये पण आपल्याकडे जे व्हरायटी आहे ते अख्ख्या पुण्यात कुठे तुम्हाला पाहायला नाही मिळणार. एवढी मोठी व्हरायटी प्रत्येक वस्तूमध्ये असतो. त्याच्यानंतर हे बघा झरोखा आहे, हा बुद्धाचा वॉल पॅनल आहे. त्याच्यानंतर हे हातीमध्ये प्रत्येक व्हरायटी, प्रत्येक साईज वेगळं वेगळं तुम्हाला मिळून जाईल. 3 इंचापासून 3 फुटापर्यंत तुम्हाला रेंज हातीचे. आता आपण जे पाहतो ना ते वॉल डेकोर करण्यासाठी हे म्युझिशियनचा सेट असतो, हॅपीनेस साठी. म्हणजे घरी वातावरण चांगलं राहतो. हे ढोलकी वाजवतो, जसं गिटार वाजवतो, शहनाई वाजवतो, तर हे काय हॅपीनेस साठी असतो. घरात चांगलं वातावरण राहतो. आता त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर हे शिवमुद्रावर महाराजांचा स्टॅच्यू काढलेला आहे. या टाईपचं पण वेगळं वेगळं तुम्हाला डिझाईन आणि पॅटर्न मध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर हे जर आपण बघितलं तर हे मिरर फ्रेम आहे वेगळे वेगळे. त्याच्यानंतर तो बघा एक टेलिफोन आहे, टेलिफोन मध्ये खाली घड्याळ पण आहे. तसंच आपण बघत बघत पुढे गेलो तर तो दूधवाली सायकल पण आहे. त्याच्यानंतर जर आपण बघत बघत हे सँड क्लॉक आहे, वेगळे वेगळे कलर, वेगळे वेगळे प्रकारमध्ये या सेलफ मध्ये. हा सेलफ काय उपयोग पडतो तर ह्या सेलफ मध्ये आपण मॅगझिन वगैरे पण ठेवू शकतो वेगळे वेगळे, किंवा कोणी शौकीन माणूस होता त्याच्या बॉटल ग्लास वगैरे ते पण ठेवायला जमेल. त्याच्यानंतर जर आपण हे पाहायला गेलं तर हे वॉल डेकोर मध्ये की हँगर्स आहे, हुक्स आहे, ते गणपती वगैरे आहेत, परत म्युझिशियनचा सेट आहे. त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलं हे बघा, हा सँड क्लॉक आहे. हे सँड क्लॉक त्याच्यात वाळू जे आहे त्याला वेळ लागते, वर खाली होत राहते. हे असं तुम्ही ओरिजिनल मी सँड क्लॉक बघू शकता. हे बघा त्याची शोभेची वस्तू तुम्हाला या मेटल मध्ये आहे. तुम्ही पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता. अनलिमिटेड व्हरायटीचे हे बघू शकता तुम्ही. अनलिमिटेड व्हरायटी अवेलेबल आहे. मिरर फ्रेम मध्ये पण अनलिमिटेड व्हरायटी असते आणि मॅक टू ऑर्डर पण आपण बनवून देत असतो. हे पाहिजे तसे कस्टमाइज पण मिरर फ्रेम मध्ये करून हो. आता त्याच्यानंतर जर आता हे सगळं जर आपल्याला पाहायचं तर वेळ घेऊन या. तुम्हाला हे मिरर फ्रेमची भरपूर मोठी रेंज मिळेल. त्याच्यानंतर बेड मध्ये पण तुम्हाला भरपूर रेंज मिळेल. त्याच्यानंतर ही कॅनचे चेअर आहे. हा तुम्हाला मिरर पाहिजे तसे कस्टमाइज पण करून दिले जाते. हो, यांचे स्पेशलिस्ट तुम्हाला जशी पाहिजे तशी कस्टमाइज तुम्हाला काय पण हवे. जसं तुम्हाला बेड पाहिजे तर बेड पण तुम्हाला कस्टमाइज करून दिलं जातं. आणि हा तुम्हाला हे ओरिजिनल आहे. हे ग्रामाफोन, ते ग्रामाफोन पण तुम्हाला जो शोपीसला पाहिजे असेल ते ओरिजिनल हे ग्रामाफोन पण मिळतात. आणि असे मिरर तुम्ही कस्टमाइज करून घेतले जातात. आता जे आपण पाहतोय वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ड्रेसिंगचं युनिट आहेत सगळे. तर जवळपास हे 5-6 डिझाईन तुम्हाला वेगळं वेगळं पाहायला मिळेल. ड्रेसिंग टेबल्स आहे. आता हे काय मटेरियल आपल्याकडे खूप असतो, शोरूम सारखं नाही ठेवलेलं, पण वेअरहाऊस कसं असतो मॅन्युफॅक्चररचा तो आमचा कारखाना पण तुम्हाला दाखवणार आहे. हे रस्टिक लुक मध्ये झरोखा आहे. हे ज्यांना पाहिजे पार्टिशन त्यांच्यासाठी पार्टिशन जे आपण देवाराच्या शेजारी वगैरे लावतो, डिटेचेबल पार्टिशन, फोल्डिंग पार्टिशन. ह्या तुमचा बंगला असेल, रो हाऊस असेल, किंवा बघा मिरर वर्क मध्ये त्यांनी कसं केलेलं आहे. हे आपलं फार्म हाऊस असेल, ऑफिस असेल, हॉटेल, रिसॉर्ट काही बी असेल किती बी वापरू शकता. प्रत्येक वस्तू तुम्हाला वेगळ्या लुक मध्ये पाहिजे तसे तुम्हाला हे ऑर्डर घेतली जाते. स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे, तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल. आता जे आपण पाहतो हे फाउंटन आहे. तर हे घराला शोभेसाठी लावतात. बाहेर जागा वगैरे असेल बघा, हे पाणी चालतो इथून. हे
हे बघा, हे पाणी आहे आणि त्याच्यात आपण दगड ठेवलेले आहे. ह्याच्यात पाहिजे तर आपण लाईट वगैरे सुद्धा लावू शकतो आणि हे पाणी असं चालत राहतो. तर हे फाउंटन पण ते पण तुम्हाला 4-5 व्हरायटी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जर आपण बघायला असते आणि हा एकदम डेकोरेटिव्ह पीस, बसायला एकदम कम्फर्टेबल. ह्या टाईपचे युनिक वस्तू तुम्हाला जर घ्यायचं आहे आणि एकदम ते वाजवी रेटमध्ये, तर आणि अँटिक वस्तू मिळतात तुमच्याकडे. हे बघा, घरी आपल्या माणसांसाठी, वयस्कर माणूस असेल, आई बाबा त्यांच्यासाठी, किंवा आपण स्वतः ऑफिसवरून थकलेले आले की ह्याच्यावर असं बसून तुम्ही झोपा, तुम्हाला एकदम झोप लागून जाईल आरामात, म्हणजे रिलॅक्स. किती तुमचं टेन्शन आलं 5 मिनिटात गायब. मेडिटेशनसाठी एक उपयोगी वस्तू आहे. जे आपण बघितलं तर ही पण वस्तू दाखवतो तुम्हाला, ही पण दाखवतो. आता बघा, हा बसण्यासाठी आपला सिट आउट आहे. 2 लोक बसू शकतात. आता ह्याचा वापर काय आहे तुम्हाला समजून सांगतो. हे जर आपण बेडच्या पुढे ठेवलं तर बेड रनर झाला. विंडोच्या इथे जर जागा असेल तर तिथे ठेवलं तर बेडमधून बाहेर व्ह्यू बघायला सेटिंग झालंय. हे जर लिव्हिंग रूमला ठेवलं तर आपण या बाजूने बसू शकतो आणि त्या बाजूने बसू शकतो. हीच वस्तू तुम्हाला स्टोरेज सुद्धा दिलेली आहे. हे बघा, फुल कपाट आहे आतमध्ये, एवढा डीपचा. तर ह्याच्या आतमध्ये तुम्ही ब्लँकेट, पिलो, उशी, बॉटल्स, वाईन, ग्लास काही बी ठेवतोय. तर मल्टीपर्पज यूज साठी प्रॉडक्ट आहे. 3 साईज मध्ये मिळतात. हा, आणि 3 नाही, ह्याच्यात साईज पण भरपूर आहे. त्याच्यानंतर आता जे आपण पाहतो या बाजूला, तर बघा ते यू टेबल पासून 3चा सेट टेबल. हा, टेबलचे रेंज वेगळं वेगळं साईज, वेगळं वेगळं पॅटर्न, युनिक आणि हटके टेबल आहे बघा. प्रत्येक वस्तू तुम्हाला काहीतरी असं वेगळंच पाहणार, जे माझ्या मताने तुम्ही याच्या आधी कुठेही बघितलं नसेल. हे पेंटिंगचं कबाट केलेलं आहे, जे हाताने पेंट केलेलं आहे सगळं आर्ट. ह्या टाईपचे आर्टिस्ट खूप कमी राहिले आता. आणि ह्या टाईपची वस्तू जे घेणार ते फायद्याचा शोधा, कारण का पैसे वाया नाही जात. ह्याची रिसेल व्हॅल्यू आहे. झरोका दाखवतो का? हा, हे बघा, ह्या झरोख्यामध्ये भरपूर व्हरायटी मिळेल. आणि ह्याच्या मागे तुम्हाला मिरर बसवायचे, काय फॅमिली फोटो लावायचे किंवा देवाऱ्यामध्ये कन्वर्ट करायचे, ते पण होऊन जाईल. असे झरोके पण तुम्हाला कस्टमाइज करून दिले जातात. आता जे आपण पाहतोय हे वेगळे वेगळे प्रकारचे फ्लोअर. आता जे आपण पाहतो ना, हा झुला आहे. झुल्याची साईज बघायला गेलं तर हाईटला 7 फूट आहे, असं पण 7 फूट आहे. आणि त्याला असं जागा पाहिजे 3 फुटाचा. आणि हे पितळची चैन आहे, त्याला साखळ्या ज्या पितळ आहे. हा असं झुला आहे 2 सीटर. हा, आणि हे झुल्यामध्ये अनलिमिटेड आपल्याकडे व्हरायटी आहे. वरती पण बघा कॅमेऱ्यामध्ये भरपूर, या बाजूला पण आहे, या बाजूला पण आहे. जे पाहिजे त्या मापाचा झुला आपल्याकडे, ज्या पाहिजे कस्टमाइज तर प्रत्येक वस्तू होतात आपल्याकडे. सागवानच्या लाकूड 100%. बॅकला सुद्धा सागवान आहे. हे सगळं पित्तल वापरलेलं आहे. पित्तलचं काम आहे सागवानवर. आणि हे नॅचरल पॉलिश आहे, म्हणजे कुणी येऊन पाहू शकता की सागवान ओरिजिनल कसं असतो. हे आपण जे देतो ते 100% क्वालिटी देतो वस्तू. त्याच्यानंतर हे बघा, पूर्ण सागवानमध्ये साईड बोर्ड, टीव्ही युनिट, मल्टीपर्पज प्रॉडक्ट आहे सगळे आपल्याकडे. आणि याला स्टोरेज पण भरपूर आहे. भरपूर मोठा स्टोरेज आहे, मेंटेनन्स फ्री. आता ते ओपनिंग बघा, 100% ओपनिंग आहे. मागे बघा तुम्हाला लाकूड दिसेल. स्टोरेज पण. हा, हे बघा, बॅकला सुद्धा लाकूड, बॅक टॉप कुठेही बघा 100% लाकूड भेटणार. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं 100% लाकूडमध्ये बनवलेली वस्तू कुणी देत नाही. त्याच्यानंतर हे पण तुम्हाला दाखवतो, मॉड्युलर फर्निचर ज्यांना हवे अँटिक सोडून. ह्याच्यात बघा व्हरायटी पण आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं ते. आता हे जे आपण व्हरायटी पाहतो, हे कॅनचं वर्क केलेलं आहे, जे खूप चालतं. रतन म्हणताय, कोणी कॅन म्हणताय, कोणी जाळी बोलतात. यांची ओपनिंग जे आहे 100% असा ओपनिंग असतो. आणि हे कधी मेंटेनन्स देत नाही ह्या टाईपचे इंजिस. त्याच्यानंतर आपण पाहायला गेले तर हे परत बघा, कॅनचं काम केलेला, पितळ लावलेला, मध्ये ड्रावर, दोन्ही बाजूला दरवाजे. तसंच बघायला गेलं तर खालचा कपाट आहे, त्याला आपण 2 दरवाजे आणि 1 कोपऱ्यात सगळं ड्रावर. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर हे बघा, हे ओपन सेलफ आहे वरचे, जिथे आपण बुक्स, डेकोरेटिव्ह आयटम ठेवू शकता. खाली जे आपल्याला न दाखवायचे ते वस्तू ह्याच्या आत ठेवू शकता. असं उघडलं जातं. यांची ओपनिंग पण 100% असतं. हे अँटिक तुमच्याकडे कपाट्या मिळतात पूर्ण. आणि तुमच्या घराला पण शोभा देईन असे. घर नाही, हे आपला वस्तू ठेवलं राजवाडा होऊन जाईल, म्हणजे एकदम युनिक आयटम. 4 लोक विचारते, हे बाबा कुठून घेतले, असं आम्हाला पण सांगा, आम्हाला पण घ्यायचं आहे. बघा, हा देवारा पण आहे, बुक सेल्फ पण आहे, मल्टीपर्पज.
त्याच्यानंतर हे जे आपण आता आयटम पाहतो ना, हे सगळे किनल्याचे आयटम आहे. म्हणजे मिट्टीचे आयटम आहे. ह्याच्यात आपण रिअल मध्ये वापरू शकता, पाणी भरू शकता आणि वापरू शकता. नंतर ही जर बघितलं तर ही रस्टिक लुक मध्ये वस्तू आहे. रस्टिक लुक मध्ये फुल जाळी कटिंग केलेले. त्याच्यानंतर ही बघितलं तर हे शोकेस आहे, ज्याच्या आतमध्ये आपण शोकेस मध्ये सोब्याची वस्तू ठेवू शकतो, किंवा आपण हे टाईल्स वगैरे लावलेले आहे, पितळ लावलेले आहे, आणि डेकोरेटिव्ह वस्तू सुद्धा ठेवू शकता. त्याच्यानंतर हे बघा, ही जे आपण पाहतोय मिनी वॉर्डरूफ आहे. 2 डोअरचा छोटा वॉर्डरूफ गेस्ट रूम वगैरे मध्ये लावलाय तर एकदम युनिक आहे. त्याच्यानंतर आपण हे बघतो, हे प्लेन आहे, सागवानचे लाकडातच आहे, पण प्लेन, नो कार्विंग, नो दुसरं काहीच. 2 मिनिटं. छोटी साईज मध्ये पण मिळतात आणि छोटी साईज मध्ये पण तुम्ही पाहिजे तसे कस्टमाइज करून देता. बघा, तुम्हाला बाकीचे तुम्हाला मोठे टेबल दाखवले. आता हे वरच्या साईडला हे छोटे छोटे टेबलचे रेंज जावा. हा, आता हे जे आपण पाहतो ना, हे टीव्ही युनिट आहे. हा, हे सगळे टाईल लावलेले, हे पितळ लावलेलं, हे टाईल्स आहे. हे 100 वर्ष असं राहणार, लाईफ टाईम. आणि ह्याला कधी मेंटेनन्स फ्री प्रोडक्ट तुमचे. ह्यांची जी ओपनिंग असते 100%, 100% आपण लाकूड वापरलेलं आहे याच्या आतमध्ये. युनिक आणि अँटिक. त्याच्यानंतर जे हे पाहतोय ना, हे काचेच्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्हाला डिस्प्ले दिलेलं आहे, जे आतमध्ये ठेवलं ते दिसून येईल. त्याच्यानंतर ह्या बाजूला जर आपण बघितलं तर हे विनियर मध्ये केलेलं कपाट आहे, ज्याच्यात आपण बुक डिस्प्ले युनिट म्हणून वापरू शकतो. हे अजून पाहिजे त्या कलरमध्ये पॉलिश करून देऊ शकतो आपण. त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलं तर हे पण एक मोठे साईजचा देवारा आहे, ज्याच्यात टाईल आणि पितळचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलं, हे सगळे टीव्ही युनिट आहे, जे वेगळे वेगळे डिझाईनमध्ये, जसं काही मध्ये टाईल आणि पितळ लावलेलं आहे, काही मध्ये नुसतं टाईल आहे. आता हे बघा, ही 5 फुटाचा आहे, तो 6 फूट लांबीचा होता. हा खालचा कॅबिनेट आहे ते 5 फुटाचा आहे. त्याच्यानंतर हे बेड साईड टेबल आहे, सगळेच वेगळे वेगळ्या प्रकारचे आहे. आणि हे कॉर्नर टेबल आहे. कॉर्नर टेबल आहे, त्याच्यावर तुम्ही स्टॅच्यू, फ्लोअर पॉट काही बी ठेवू शकता. त्याच्यानंतर बघा, हे पण एक वेगळ्या प्रकारचे मिनी वॉर्डरोब आणि चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे अनलिमिटेड व्हरायटी आपल्याकडे. तुम्हाला वेळ असेल तर एकदा या, तास 1.5 तास वेळ घेऊन. ऐरावत हँडीक्राफ्ट, बाणेर रोड, पुणे. आणि त्याच्यानंतर आपण इंटिरियरचं तुमचं काही काम असून द्या, POP, पेंटिंग, इलेक्ट्रिक्स, वॉटरप्रूफिंग, ते पण सगळे आपण. आता जे आपण पाहतो ना, हे ओपन बुक सेल्फ आहे आणि डेकोरेटिव्ह आयटम ठेवण्यासाठी. प्रत्येक गाळा वेगळ्या मापाचा आहे, वेगळ्या प्रकारचा. बघा, हा आहे स्क्वेअर वेगळ्या मापाचा, हा वेगळ्या मापाचा, हा व्हर्टिकल, हा परत स्क्वेअर, हा हॉरिझॉन्टल. म्हणजे तुम्ही विचार करा की किती साहित्य याच्यात बसू शकतो. ओके. हा, आता जर आपण बघितलं तर हे प्रत्येक वेगळं वेगळं मापाचं सागवानचं मंदिर, म्हणजे दरवाजा लावलेलं मंदिर. आता हे बरेच लोक म्हणतात आम्हाला दरवाजेवाला पाहिजे, तर दरवाजेवाला मंदिर. खाली ट्रे आहे, वरती ड्रॉवर आहे. त्याच्यानंतर हा पण सागवानी देवारा आहे, मंदिर. हा, म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये हे बघा, आता साईड बोर्ड वेगळे वेगळे साईजचे मंदिर बघा. आणि तुम्हाला मंदिर पण इथे कस्टमाइज करून दिले जातात आणि पाहिजे तशा साईज मध्ये पण दिले जातात. आता जे आपण हे पाहतो ना, ते युनिक देवारा आहे, म्हणजे राऊंड मध्ये आहे. ह्याच्या आधी तुम्ही कुठेच पाहिलं नसेल असा एकदम युनिक आणि राऊंड देवारा. आता हे बघा, ह्याचं ओपनिंग आहे, ह्या सगळं फिरणार आहे आतमध्ये, त्याच्यात देवाचे साहित्य बसून जाईल. आता ह्याचा पॉलिशचा कलर बी तुम्हाला जे पाहिजे ते करून देऊ शकतो. ह्याचा साईज बी तुम्हाला पाहिजे ते बनवून देऊ शकतो. ह्याच्या आतमध्ये आपल्याला टप्पे वगैरे पाहिजे ते सुद्धा लावून देऊ शकतो. ते कस्टमाइज पण होऊन जाईल. त्याच्यानंतर जर आपण बघितलंय, हे युनिक देवार आहे. तुम्ही कधी पाहिलं का असा राऊंड सर्कलचा? चौकोनचे भरपूर बघितलेत, पण असे राऊंड सर्कलचा तुम्ही कधी देवारा पाहिलाय का? आणि मला त्याचे ते दरवाजे ना, ते गोल म्हणजे दरवाजे, हे तुम्ही कधी बघितले का? आणि ते आतमध्येच राऊंड होते, फिरतोय ते गोल मध्ये. युनिक खरंच युनिक आहे. युनिक देवारा. आता आपण जर पाहायला गेलं तर असं सोफ्यामध्ये पण आपल्याकडे 15 ते 20 डिझाईन एनी टाइम असतं. ते महाराजा सोफा कार्विंग मध्ये, महाराजा. हो, महाराजा सोफा. हा आपल्याला मॉडर्न मध्ये सोफा आहे, गोल बुलस्टर म्हणतात त्याला. त्यात महाराजा सोफ्याचं कॉन्सेप्ट आहे, फुल कार्विंग. तर त्याला डिटेलमध्ये दाखवा जवळून. हे अजून ह्याच्यावर कुशन वगैरे व्हायचंय, जे पाहिजे त्या कलरचं आपण कुशन लावून देणार आहे. महाराजा सोफा. हा, त्याच्यानं बघा, फुल कार्विंग केलेला सिसमच्या लाकडात महाराजा सोफा. महाराजा सोफा शेपचे सागवान सिसम मध्ये अशा चेअर पण मिळतील आणि तुम्हाला असे सोफे पण मिळतील. जे आपलं पिढ्यानपिढ्या चालणारे वस्तू. आता आपण पहिला बघितलं तर ही फोल्डिंग डायनिंग टेबलचा कॉन्सेप्ट आहे.
आता आपण जर वन साइड ओपन केला तर हा आपला झाला 2 सीटर. ओके. हा आता खाली चाक असल्यामुळे हे कुठे बी आपण नेऊ शकता, बेडरूम, लिव्हिंग रूम, टेरेस. आता दुसरी साईड जर ओपन केलं तर हा आपला प्रॉपर झाला 4 सीटर डायनिंग. हे बघा आता इथे आपण जागा दिलेली आहे ते कटलेरी वगैरे ठेवण्यासाठी, स्पून वगैरे ठेवू शकता. आणि इथे जे आमच्याकडे फोल्डिंग चेअर पण असतो, ते फोल्डिंग चेअर ह्याच्या आत जाऊन बसू शकतं 4चे 4. आणि नाहीतर कपाट सारखं पण यूज करता येईल, म्हणजे कपाट म्हणून. आता ह्याचा फायदा काय, ह्याचा फायदा असा की आपण गणपती वगैरे बसवायचे तर गणपती बसवायला पण हे टेबल होऊन जातो. का घरी केक वगैरे कटिंग असतो कार्यक्रम, त्याला पण आपलं कामाला येते. गौरी गणपती वगैरे बसवायचे ते पण कामाला येते. जर वापर नसेल तर ते लगेच असं बंद करता येईल. आपल्या घरी असणार आई बहीण ते पण करू, जागा वाचवते. आणि आता आपण पुढचा आयटम पाहू, ते 4 सीटर डायनिंग टेबल आहे. त्याला आपण वर्क केलेलं आहे. जवळून बघितलं तर इथे बघा, हे टाईल्स आणि पितळचा वर्क आहे. हो. आणि ही टाईलचा कलर वगैरे कधी डल होत नाही, लाईफ टाईम तुमचं असंच राहणार. ह्याची साईज बोललं गेलं तर आपण हे 4x3 टेबल आहे आणि 4 सीटर. त्याच्यानंतर ही बघितलं तर त्याच पॅटर्नमध्ये 6 सीटर आहे. ओके. आणि ह्याची साईज असते 5 फूट बाय 3 फूट. हा. आणि हे सगळे सिस्टमचे लाकूड असल्यामुळे ह्याची लाईफ येणाऱ्या 3 पिढ्या वापरतील. त्याच्यानंतर जे हे पाहतोय आपण, तर ही जे राऊंड डायनिंग टेबलचा कॉन्सेप्ट आहे, लो हाईट. याचं चेअर पण आपण बघायला गेलं ना तर असं चेअर बसायला मिळेल तुम्हाला, जसं की सोफा असतो तसा आहे, एकदम लक्झरी टेबल आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर इथे बघा, आता आपण आपल्या कारखान्यामध्ये तुम्हाला घेऊन आता लाईव्ह वस्तू बनवतोय. तर आतमध्ये या तुम्ही सुरेश. आता हे बघा, हे देवाऱ्यावर काम चालू आहे, देवारा बनवतोय. हा दुसऱ्या पॅटर्नचा देवारा बनवतोय. हे आपलं डायनिंग टेबल वगैरे त्याच्यावर काम चालू आहे. कारण का आता आपण शूट करतो म्हणून काम थांबवलंय माणसांना. इथे हा कायम आपलं काम म्हणजे माणूस करतो. आणि काय बी आपण कस्टमाइज जे बनवतो ते लाईव्ह तुम्हाला पॉलिशच्या अगोदर पण पाहायला मिळेल. छोटेफार काय कस्टमाइज चेंजेस असतात ते पण तुम्हाला करून मिळेल. कस्टमाइज. आणि यांचा कारखाना बघा, कारखान्याचं वर चालू आहे आणि इथंच त्यांचा कारखाना. ते बघा, हे पॉलिशिंगचं काम चालू आपलं. हे बघा, सोफा, डायनिंग टेबल, हा सोफ्याचा चेअर, तो मंदिर आहे देवारा, त्याला अर्धे पॉलिश झालेला, फायनल व्हायचं आहे. तो बुक सेल्फ आहे. त्याच्यानंतर आपण कुशनिंगचे काम पण इथे वरच करत असतो. आता आपण जे पाहतो आणि ते काम चालू असलेलं सोफा आहे बघा, हे बनवून बाहेर ठेवलेलं कारागिरीनं. तर यांच्यावर पॉलिश वगैरे होणार आहे. आता ही कस्टमाइज मिररची ऑर्डर होती, तर हे मिरर पण आपण जसं पाहिजे तसं बनवून देतो. म्हणजे तुम्हाला कस्टमाइजमध्ये काय बी पाहिजे. हे बघा, हे भिंतवर जेवढे वस्तू लावलेले आहेत, प्रत्येक वस्तू तुम्हाला काहीतरी वेगळं दिसणार. सर, तुम्ही व्हरायटी तर भरपूर दाखवल्या आणि मला तर तुमच्या इथले झरोके तर भरपूर आवडले आणि काही ते युनिक टेबल पण आवडले. तुमचं शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का? हा आपला शॉपचं नाव आहे ऐरावत हँडीक्राफ्ट. पुण्याच्या 26 वर्षापासून पुण्यामध्ये काम करत आहेत. आत्ता जो आपला लोकेशन आहे ते बाणेर रोडवर आहे. 13 ते 14 वर्ष झाली याच लोकेशनमध्ये आहेत. आणि मेन बाणेर रोड, आपण हायवे रोडने आले तर फक्त 1च मिनिट लागतो. आणि शिवाजीनगर साईडने आलो तर जुडिओचा जो चौक आहे, जुडिओच्या चौकपासून 1च मिनिट पुढे आले की राईट साईडला PNG, लेफ्ट साईडला ऐरावत हँडीक्राफ्ट. आणि होम डिलिव्हरी पण आहे ना? होम डिलिव्हरी होऊन जाईल पॅन इंडिया. जिथे तुम्ही पॅन इंडिया नाही, विदेशात पण पाहिजे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कुठे बी पॅन इंडिया डिलिव्हरी मिळून जाईल. करून दिलं जातं 100%. जे पाहिजे ते कस्टमाइज करून देतो. व्हिडिओ कॉलवर पाहू शकता. तुमच्याकडे काही डिझाईन असेल तर तुम्ही मला पाठवा, मी तुम्हाला त्याच्या कोटेशनही देऊ शकतो आणि त्याच्या मेजरमेंट प्रमाणे तुम्हाला बनवून देऊ शकतो. मोबाईल नंबर सांगता का तुमचा? माझा मोबाईल नंबर 9822997011. थँक्यू. पुणेकर, तुम्हाला ऐरावत हँडीक्राफ्ट या शॉप मधले कोणत्या वस्तू आवडल्या? तुम्हाला तुमच्या घरासाठी सजावटीचे कोणती वस्तू तुम्ही इथून घेऊन जाणार? कमेंट करून सांगा. इथे वस्तू कस्टमाइज पण करून दिले जातात. यांची होम डिलिव्हरीची सोय आहे. शक्यतो पुण्यामध्ये भरपूर होम डिलिव्हरी करतात आणि तुम्हाला पाहिजे तसे कस्टमाइज पण करून दिले जातात. हे शॉप आहे ना बाणेर रोडला PNG च्या समोर KFCच्या शेजारी आहे. गेले 24 वर्ष झाले या दुकान या सेवेमध्ये. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.